जेव्हा आम्ही महाबळेश्वरच्या ट्रिपला गेलेलो तेव्हा आम्ही महाबळेश्वरच्या किंग गार्डन हॉटेलमध्ये स्टे केला होता. हॉटेल खूपच नीट अँड क्लीन होते आणि स्टाफ सर्व्हिससुद्धा खूपच छान होती. तर हा जो एंट्रन्स आहे, या एंट्रन्समध्ये इथे राईट साईडलाच हा रिसेप्शन एरिया आहे. खूप छान छान झाडं कुंड्यांमध्ये लावलेली आहेत फुलांची. रिसेप्शन एरियासुद्धा नीट अँड क्लीन होता आणि अटेंटिव्ह स्टाफ होता. सो इथे वेटिंग एरियासुद्धा आहे. तुम्ही तुमच्या लगेजसुद्धा इथे ठेवू शकता. सो आम्हाला झालेला थोडा लेट इन करायला आणि ब्रेकफास्टची वेळ होऊन जात होती. म्हणून मग आम्ही आमचं लगेजसुद्धा इथे साईडला ठेवून त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्टला गेलो होतो. हे बघा, स्पेशियस पार्किंग एरियासुद्धा आहे. तुम्ही फॅमिली, गेट टुगेदर, फ्रेंड्स, फॅमिली सगळ्यांसोबत तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. हॉटेल छान असलं की चेहऱ्यावर आपोआपच स्माईल येते. तशी स्माईल माझ्या आणि राहुलच्या चेहऱ्यावरती होती. खूप छान कलरफुल फ्लावर्स इथे होते. जसं मी मगाशी बोलले तसं आम्हाला लेट झालं होतं, म्हणून आधी आम्ही ब्रेकफास्ट काउंटर जो 11 वाजता बंद होणार होता, तो बंद होण्याआधी आम्ही इथे ब्रेकफास्ट काउंटरसाठी खाली कॅन्टीनमध्ये गेलो. कॅन्टीन एरिया खाली होता आणि आम्हाला हॉटेलच्या स्टाफकडून सुद्धा कळाले की इथे नाईटला शोज वगैरे असतात. म्हणजे ऑर्केस्ट्रा असतो, शोज असतात, गाणी असतात, सिंगिंग वगैरे काही नाही काही असतं. जेव्हा तुम्ही कुठच्याही हॉटेलला जाता तेव्हा तिथलं मेन म्हणजे फूड असतं. जे जर चांगलं निघालं म्हणजे त्या हॉटेलला 10 आउट ऑफ 10सुद्धा रेटिंग तुम्ही द्यायला कमी बघणार नाही. सो इथे कॉर्नफ्लेक्स, केलॉग्स, सँडविच त्याच्यानंतर इथे लाईव्ह काउंटरसुद्धा होतं. म्हणजे डोसा वगैरेसुद्धा, डोसा, उत्तप्पा तुम्हाला जे काही हवं आहे ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता. सो आम्ही आमचा ब्रेकफास्ट इथे संपवला आणि त्यानंतर थोडी हॉटेलची टूर घेतली. हा जो पॅसेज एरिया आहे तिथून लेफ्ट साईडला गेल्यावरती फुल गार्डन एरिया आहे आणि हवेशीर असं हे हॉटेल आहे. स्पेशियस आहे आणि मेन म्हणजे ह्या लोकांनी इथे क्लिनलीनेस खूपच व्यवस्थित ठेवलेला आहे. हा जो एरिया आहे तो थोडा आउटस्कट आहे, म्हणून तिथे थोडं अडगळीचं सामान असेल, पण बाकी जो काही वापरातला एरिया आहे तो खरंच खूप व्यवस्थित ठेवला. आता गार्डनसुद्धा तुम्ही बघा, हे जे गार्डन आहे ते व्यवस्थित क्लीन आणि नीट ठेवलेलं आहे. इथे नाईटला इथे पार्टीज वगैरे करण्यासाठी, डान्स वगैरे करण्यासाठी तुम्ही ग्रुपमध्ये आला असेल फ्रेंड्सच्या किंवा फॅमिली ग्रुपमध्ये आले असेल तर इथे सगळी अरेंजमेंट केली जाते. खूपच मोठा एरिया आहे हा. हे जे आहे वरती ट्री हाऊस आहे. तर ट्री हाऊसचा हा कन्सेप्ट आम्हाला खरंच खूप आवडला. लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इथे घसरगुंडी, सीसॉ वगैरे सगळं ठेवलेलं होतं. सगळ्यांच्या एन्जॉयमेंटची काळजी व्यवस्थित घेतलेली आहे इथे. जसं मी आत्ताच बोलले, हा ट्री हाऊसचा कन्सेप्ट इथे खूप आवडला. सगळं नॅचरल, आर्टिफिशियल असूनसुद्धा सगळं नॅचरल मटेरियल यूज करून व्यवस्थित ह्याला डिझाईन केलेलं आहे. ह्याच्या या स्टेअरकेससुद्धा बघा कशा वुडन फ्लोरिंगमध्ये क्रिएट केल्या आहेत. 2 सीटिंग वा 4 सीटिंग तुम्ही जशी म्हणजे ग्रुपमध्ये येणार तसं तुम्ही इथे बसू शकता. एक रिलॅक्सिंग, सूदिंग एन्व्हायरमेंट इथे तुम्हाला नक्कीच मिळेल. थोडे अँटिक बल्ब होते हे, पण खूप छान वाटत होते. हा बघा, वरून हॉटेलचा सुद्धा तुम्ही इथे व्ह्यू पाहू शकता.
हे मेन रोडलाच आहे, पण तुम्हाला हॉटेल जास्त आतमध्ये शोधत यायची गरजसुद्धा नाही आहे. त्यानंतर बाहेर येऊन आम्ही थोडा विचार केला की चला हॉटेलच्या रूम्सची टूर घेऊया. तर इथे अप्पर डेक आणि लोअर डेक जसं आपल्या बसमध्ये असतं तशाच प्रकारची काही अरेंजमेंट होती. हे जे आहे ते तुम्ही बघताय त्या अप्पर डेकच्या रूम आहेत वरच्या बाजूला, आणि खाली दुसऱ्या लोअर डेकच्या रूम आहेत. साईज, स्ट्रक्चर, रूम अरेंजमेंट, एव्हरीथिंग म्हणजे जे काही आहे ते ऑलमोस्ट सेमच आहे वरच्या रूममध्ये आणि खालच्या रूममध्ये सुद्धा. तिथून बाहेर निघाल्यावरती खालच्या डेकला जाण्याअगोदरच हा महाबळेश्वरचा असा मोठा मॅप लावलेला आहे, ज्यामध्ये महाबळेश्वरच्या टुरिस्ट पॉईंटची खूप छोटे छोटे जे टुरिस्ट पॉईंट आहेत सगळ्या कानाकोपऱ्यातल्या टुरिस्ट पॉईंटची इथे बरोबर आखणी केलेली आहे आणि मॅपमध्ये सगळे टुरिस्ट पॉईंट तुम्हाला इथे दिसून येतील. त्यानंतर आम्ही गेलो लोअर डेकला, जिथे आम्ही आमची रूम बुक केलेली. हाऊसकीपिंगकडून इथे रूम क्लिनिंग चालू होती. स्टाफ सर्विस तर इथली खूपच छान आहे. तर ही अशी स्पेशियस रूम, ज्यामध्ये बेड, कबर्ड, देन चेअर, टेबल, टीव्ही, रूम सर्विस. मेन अट्रॅक्शन या रूमचं जे आहे ते आहे या रूमचं वॉशरूम. आता का ते तुम्ही बघालच. सो हे आहे बिग साईज वॉशरूम आणि विथ जॅकुझी. सो असं स्पेशियस बाथरूम विथ जॅकुझी, भारी त्याचा लुक होता. सो आम्ही थकून आलेलो, आम्ही काही फ्रेश झालो. त्याच्यानंतर रूम सर्विसमध्ये सुद्धा फ्रेश झाल्यानंतर आम्ही रूम सर्विसमध्ये कॉफी ऑर्डर केला आणि ब्रेड टोस्ट ऑर्डर केलं. थोडं महाबळेश्वरला फिरून आल्यानंतर आम्ही गेलो रात्रीच्या डिनरला. सो रात्रीच्या डिनरमध्ये सलाड, लिंबू, सूप हे चायनीज आयटम होते. नूडल्स, चिली, नंतर हे आपले पंजाबी ग्रेव्ही मसाला आयटम. सो जे काही असेल तुम्हाला चपाती, पराठा वगैरे, गरमागरम फुलके इथे लाईव्ह काउंटरला सुद्धा सर्व केले जातात. सो पावभाजीचा सुद्धा कॉर्नर इथे होता. स्पेशियस, नीट अँड क्लीन सर्विस सुद्धा तुम्हाला ऑन टेबल दिली जाते. जसं की माझ्या प्लेटमध्ये इंडियन आयटमच मिळतील, कारण मला नाही आवडत चायनीज. आणि जसं मी बोलले, आम्हाला रिसेप्शनवरती सकाळीच सांगितलेलं, तो हा जादूगारचा शो. अभी बेटा मैं 3 बोलूंगा तो एक गोली ऊपर जाता है. आगे में 1 2 3 4 एक गोली तो जा ऊपर, हाथ में नहीं, हाथ खाली. इसमें नहीं है, देख खाली एमटी खाली. हाँ इधर भूत टीमा एमटी खाली है बेटा. लंबा
बेटा, मैं इसको ऐसा पकड़ेगा। हाँ छोटा तुम उसके हाथ में रख। कौन सा फूल पसंद है आपको? गुलाब। आपको भाई बोल, फूल का नाम बोल। अरे गुलाब, चंपा, चमेली, अच्छा बाबा तुम बोल। नहीं, चंपा, चमेली। अपने बेटी, अपने भाई गुलाब। गुलाब। बेटी, बेटी आपने माँ, तुम बोलो गुलाब। या अल्लाह के लिए मदद। या मालिक, क्या सबके हाथ में अच्छा रब करो। जो आपके दिल में वो आपके हाथ में आता है साहब। तुम्हारी खुशी से जो देगा इस्तेमाल करो, इस्तेमाल करो, इस्तेमाल। कैसे है? बाचलू तकदीर ना बाचे जाए, अरे कुआं है तो ढाक दूं, समंदर ना ढाके जाए। हरी हरी हरियाली पर शबनम की मोतियां चमकती है। हरी हरी हरियाली पर शबनम की मोतियां चमकती है। आप लोगों के चेहरे के ऊपर खुदा की रहमत बरसती है। अल्लाह की रहमत होती है। एक रात बोल के खत्म करूं। हीना रंग लाती है पत्थर पे पी जाने के बाद। मेहंदी को बोलते हैं बेटा, हीना रंग लाती है पत्थर में पी जाने के बाद। आदमी को अक्ल आती है ठोकर लगने के बाद। जो देना तुम्हारी खुशी से दे देंगे। अल्लाह बरकत दे, अल्लाह खुश रखेगा। ठीक है बेटी।